नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठ्याच्या इतिहासाची जी साधनं पाहिलोत. जे आपलं मराठ्याच्या इतिहासाचं पहिलं प्रकरण आहे, मराठ्याच्या इतिहासाची साधनामध्ये जे पहिला प्रकार आहे आपला वाङ्मय साधनं. आणि या वाङ्मय साधनामध्ये वेगवेगळ्या भाषेतील जी साधनं पाहिलोत. या अगोदर संस्कृत साधने, मराठी साधने आणि फारसी साधने झालेले आहेत पहा. आता मराठी भाषेतील किंवा मराठीच्या इतिहासातील जे वेगळ्या भाषेतील साधनं आहेत, तर आज तुम्हाला चौथा प्रकार सांगणार आहे, हिंदी भाषेतील साधनं. कारण मराठीच्या इतिहास लिखाणामध्ये हिंदी साहित्यसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्या साधनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा मराठ्यांचा इतिहासाची माहिती मिळते. आता हिंदी साधनामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती मिळण्यासाठी मी दोनच ग्रंथ घेतलेले आहेत. त्याच्यातला हिंदी साधनामधला पहिला ग्रंथ आहे शिवराज भूषण हा ग्रंथ पहा. हिंदी साधनामध्ये कविभूषणांचा शिवराज भूषण हा काव्यमय ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती दिलेली आहे. कविभूषण हा शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात राजाश्रय दिलेला आहे. मग कविभूषण यांनी तत्कालीन जे शिवाजी महाराजांचे पराक्रम होते, जावळीचा असोत किंवा मग अफजल खानाचा असोत किंवा इतर जे पराक्रम होते, सुरत लूट असोत, सगळ्या पराक्रमाची माहिती दिलेली आहे. तत्कालीन महसूल व्यवस्थेची माहिती दिलेली आहे, सामाजिक जीवनाची माहिती दिलेली आहे, धार्मिक जीवनाची तत्कालीन माहिती दिलेली आहे या ग्रंथामध्ये. म्हणून हा हिंदी भाषेतील शिवराज भूषण हा ग्रंथ महत्त्वाचा, लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे छत्रप्रकाश. हिंदी साधण्यामध्ये लाल नावाच्या हिंदी कवीनं हा ग्रंथ लिहिलेला आहे, छत्रप्रकाश नावाचा. हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण असून या ग्रंथात छत्रसाल व शिवाजी महाराज यांच्या भेटीचे वर्णन लिहिलेले आहे. छत्रसाल राजा आणि शिवाजी महाराज या ग्रंथ अभ्यासातून मराठ्याच्या इतिहासावर फार मोठा प्रकाश पडतो. म्हणजेच शिवाजी महाराजांचे इतर राजपुत्राशी जे संबंध होते, कशा प्रकारचे होते, ह्यातून माहिती मिळते. आता हिंदी साधनाबरोबरच आपल्याला याच्यामध्ये पाचवा प्रकार म्हणजे राजस्थानी भाषेतील साधनं. तुम्ही म्हणता मग राजस्थानी भाषेतील साधनं कसे तयार झालेले आहेत? मग राजस्थानी भाषेतील दोन साधनं सांगणार आहे तुम्हाला, दोन ग्रंथ सांगणार आहे. त्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगाची पत्र, म्हणजे मराठ्यांच्या इतिहासामध्ये अभ्यासासाठी मिर्झा राजा जयसिंगाच्या पत्राचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जावळीचा पराक्रम, विजय, अफजल खानाचा पराभव, शाहिस्तेखानाचा पराभव आणि यानंतर मग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी मोगलांनी मिर्झा राजा जयसिंगाला पाठवलं. मिर्झा राजाचा कधीच पराभव झाला नव्हता. आणि याचबरोबर मिर्झा राजाच्या बरोबर शिवाजी महाराजांना थोडी माघार घेतली होती, म्हणजे पुरंदरचा तह केला होता. आणि या दरम्यान मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराजांचा एक कसे पत्र आला यांचा सुद्धा घनिष्ठ संबंध होता. मिर्झा राजा जयसिंगाची मोहीम बादशाह औरंगजेब व स्वतःचा पुत्र रामसिंह दक्षिणेतून जे पत्र लिहिली होती, ती पत्र सगळे राजस्थानी भाषेतून होती. आणि म्हणून राजस्थानी भाषेत असून तुम्ही मराठ्यांच्या इतिहासाची शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर विशेष माहिती. आग्रा भेटीचे कारण, आग्रा भेटीचं संरक्षण, आग्रा भेटी ते आग्र्याला गेल्यानंतर शिवाजी महाराजाला मिर्झा राजाच्या मुलानं म्हणजे रामसिंगानं कसं संरक्षण दिलं, अशा प्रकारे या मिर्झा राजसिंगाचे जे पत्र होते ते पत्र राजस्थानी भाषेतील महत्त्वाचे आहे. नंतर महाराजे जसवंत सिंगाचे पत्र. महाराजा जसवंत सिंगाचे पत्र मराठीच्या इतिहासात अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण साधन आहे. कारण महाराजा जसवंत सिंग शाहिस्तेखानाबरोबर दक्षिणेत आला होता आणि दक्षिणेत त्याने बराच काळ वास्तव्य केला होता. या काळात
महाराज जयसिंहाने दिलेली दरबाराला जी पत्रे होती ती पत्र मराठ्याच्या इतिहासामध्ये उपयुक्त केली. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्तेखानावर छापा टाकला आणि जयसिंहाच्या सैनिकाच्या बाजूनं पुण्यामध्ये काय केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. आणि ह्या पत्रावरून म्हणजे औरंगजेबानं सुद्धा जयसिंग राजाला, जसवंत सिंगाला काय केलं, थोडं रागावलेलं आहे. तुझ्या समोर कसे म्हणजे हे जे संदर्भ आहेत, ही जी माहिती आहे आपल्याला पत्रात उपलब्ध. अशा प्रकारे जे राजस्थानी भाषेतील जे दोन साधनं होते, मिर्झा राजे जयसिंगाचे पत्र आणि महाराजे जसवंत सिंगाचे पत्र, हे दोन लक्षात ठेवा. तिसरा कानडी भाषेतील साधनं, 6वा प्रकार. आता कानडी भाषेतील कोणते साधनं आहेत? शिवकाळाची कानडी भाषेतून माहिती देणारे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून पहिला जे ग्रंथ आहे कानडी भाषेचा, कंठी रणरस विजयम. हा ग्रंथ लेखक गोविंद वैद्य आहे या ग्रंथाचा. आणि या ग्रंथामध्ये शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम यांचा इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वपूर्ण माहिती आहे. कर्नाटक मोहिमेची माहिती आहे. म्हणून यावेळेस शिवाजी महाराज कर्नाटकमध्ये गेले, तिथली जी परिस्थिती होती, तिथला विजय होता, तो या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि दुसरं जे कानडी साधन आहे, जे ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे केळ दिन पविजयम. कानडी भाषेतील हा ग्रंथ लेखक, या ग्रंथाचा लेखक कोण आहे? लिंगण्णा. या ग्रंथाच्या शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहासाची माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे जे परदेशी आहेत त्या व्यतिरिक्त भारतातील जी हे साधनं आहेत, ह्या फार मोठं मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मिळते. आता या भारतीय साधनाबरोबरच परकीयाने जे साधनं लिहिली होती, त्या परकीयांच्या साधनामधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इतिहासाची माहिती मिळते. आता परकीय साधनामध्ये मग कोणता कोणता उल्लेख होतो? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याच कालखंडामध्ये किंवा तत्पूर्वी 1602-3 किंवा 1599 परकीयांचं आगमन सुरू झालं होतं. आणि जे परकीय आले होते, त्या परकीयांनी या ठिकाणी जी सत्ता स्थापन केली होती, आणि त्यावेळेस त्या कालखंडामध्ये अनेक साधनं किंवा पुरावे लिहून ठेवलेले. त्याच्यामध्ये परकीय भाषेतील साधनामध्ये इंग्रजी साधनं महत्त्वाची आहेत. सगळे साधनं महत्त्वाची आहेत. आता इंग्रजी साधनामध्ये इंग्रजांनी इथं 150 वर्ष राज्य केलेलं आहे. पूर्ण इतिहास सांगत नाही, पण या कालखंडामध्ये त्यांनी तत्कालीन राजकीय स्थितीवर अनेक असे खलिपे लिहिलेले पत्र यावर झालेलं आहे. किंवा इंग्रजांनी इथलं जे प्रशासन चालू केलं होतं, त्या प्रशासनामध्ये त्यांचं स्वतंत्र दप्तर व्यवस्था होती, मांडणी म्हणतात, मांडकरी. आणि म्हणून इंग्रजांच्या साधनामध्ये जवळपास 3 प्रकारची साधनं दिसून येतात. म्हणजे फॅक्टरी रेकॉर्ड, म्हणजे त्यांनी जे कारखाने स्थापन केले, त्या कारखान्यामधलं रेकॉर्ड लिहून ठेवण्याची पद्धत. ही सुद्धा इसवी सन 1600 ते 1708 पर्यंत. नंतर टेरिटोरियल रेकॉर्ड, म्हणजे 1708 ते 1857. याच्या पुढचं, फॅक्टरीच्या पुढचं इतर जे रेकॉर्ड होतं, सत्तेमध्ये त्यांचा सहभाग ओढवला, सत्ता थांबण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि नंतर एम्पोरियम रेकॉर्ड्स, म्हणजे कुठलं एम्पोरियम म्हणतो ना, ते रेकॉर्ड म्हणजे 1857 ते 1947.
म्हणजे हे रेकॉर्ड अगदी इंग्लंडपर्यंत पोहोचणं, इथल्या वेगवेगळ्या भागात पोहोचणं, की आपापल्या प्रशासनामध्ये दप्तरखान्यामध्ये लिहून ठेवलं. आता फॅक्टरी जे रेकॉर्ड होतं ते फॅक्टरी रेकॉर्ड दर्यावरती लोकांचे दप्तर, म्हणजे जे समुद्रावर जे लोक आहेत किंवा दर्यात येणं जाणं करणारे किंवा माल वाहून नेलेले इंग्लंडला, अशा दर्यावरचं दर्यावाहक असोत किंवा हिंदुस्थानात आलेला पत्रव्यवहार असोत किंवा हिंदुस्थान पाठवलेला पत्रव्यवहार, त्यांनी हिंदुस्थानात पाठवलेला पत्रव्यवहार असोत किंवा वखारखान्याची दप्तरं, म्हणजे आता मद्रासला असोत मुंबईला असोत अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी वखारी स्थापन केलेले आहे. मग मुंबई गॅझेटर लिहिताना इंडिया ऑफिसमधून बरीच माहिती मिळते. मुंबई गॅझेट नावात, आणि तिथून तत्कालीन राजकीय परिस्थितीवर फार मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे बराच अप्रकाशित संग्रह होता आणि त्याच्यातली बराच संग्रह शिवशाहीच्या इतिहासाचा उपयुक्त होतो. म्हणून जे इंग्रजी साधनं आहेत किंवा जे अप्रकाशित साधनं होते, मग त्याच्यामध्ये डप असोत, हंटर असोत, मिल असोत, आर्यविन असोत, जदुराज सरकार असोत, यांनी काय केलेले नंतर प्रकाशित केलेले आहेत. आणि अशा प्रकारे इंग्रजी पत्रव्यवहार, इंग्रजी साधनं फार मोठ्या प्रमाणात, जास्त सांगितलं फार मोठं, जास्त सांगितलं तर तुमच्या अक्षरांनी राहणार नाही. म्हणून मी फक्त इंग्रजी साधनं आणि इंग्रज साधनाचे प्रकार आणि त्याच्यातून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाची कशी माहिती मिळते. नंतरचा परकीय साधनामध्ये परकीय भाषे साधनामध्ये फ्रेंच साधनं आहेत. आता इंग्रज आणि पोर्तुगीजाप्रमाणेच फ्रेंचांच्या अनेक ठिकाणी व्यापारी वाखारी होत्या. फ्रेंचांनी मायदेशी लिहिलेले जे पत्र होतं, हिंदुस्थानातील राजाला पत्र असोत, अधिकाऱ्यांना पत्र असोत, आणि या पत्रामधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मराठीच्या इतिहासाची माहिती मिळते. नंतर पोर्तुगीज साधनं. आता 1509 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकला आणि गोव्याचा व्हाईसराय हा पोर्तुगीजांच्या हिंदुस्थानातील वसाहतीचा मुख्य होता आणि तो पोर्तुगालच्या राजास जबाबदार होता. साहजिकच, कारण राजानेच त्याला कुठं भारतामध्ये किंवा गोव्यामध्ये पाठवलेलं होतं. मग त्याचे मासिक वार्षिक अहवाल पोर्तुगालना जात असत. इथलं जे वखार मुक्ता गोव्याचा, आणि त्याचे प्रत्युत्तर गोव्यात येत असत, त्याचे उत्तर सुद्धा गोव्याला वापस येत असत. शहाजी पोर्तुगीजचे असे संबंध, म्हणजे पोर्तुगीज फार, शहाजी पोर्तुगीज, छत्रपती शिवाजी पोर्तुगीज यांचे सलोख्याचे संबंध, आणि संभाजी पोर्तुगीज यांचे वितूट आलेले. पहा, शिवाजी महाराजांच्या काळात पोर्तुगीज संबंध चांगले होते, पण संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये वितूट, यात पोर्तुगीज सत्ता कमकुवत झाली आणि भारतातील पोर्तुगीज सत्ता आणि त्याचे शिवशाही पेशव्याचे असलेले संबंध इत्यादी माहिती गोवा दप्तरखान्यात आहे. या दप्तरात 1,500-2,000 हजार रुमाल, भारतीय एवढे कागद आहेत. मग रुमाल म्हणजे रुमालात बाधा होतो, 1,500-2,000 हजार रुमालात तत्कालीन भाषा आहे, बाधा असे गठोडे, असं इतकं साधनं आहे. म्हणजेच पोर्तुगीज असोत, डच असोत, या ठिकाणी मी डचचा उल्लेख केला नाही पॉईंटमध्ये, डचांनी सुद्धा 1605 म्हणजे पोर्तुगीजच्या अगोदर विशाखापट्टणम येथे वखार स्थापन केली होती. डचांनी पोर्तुगीज तसेच इंग्रजी विरुद्ध लढाई केल्या होत्या, पण इंग्रज आणि पोर्तुगीज डचांना भारतात सत्ता प्रस्थापित करू दिली नाही. पोर्तुगीजांनी आणि इंग्रजांनी डचांचा पराभव केलेला आहे. डच लोकांचा स्थानिक माहितीचा अहवाल लिहिण्याचा परिपाठ होता. डच लोक काय करत असत, स्थानिक सगळं माहिती लिहून ठेवत असत, आणि त्यासाठी त्या स्वतंत्र माणूसही नेमत असत. पहा, आपला दरबारामध्ये अशा अहवालातून तत्कालीन इतिहासाच्या सगळं अंगावर काय होतं, प्रकाश पडतो. डच ईस्ट इंडिया कंपनीची भारतात झालेला पत्रव्यवहार किंवा या दप्तरातून शिवकाळातील मिळालेली माहिती ही फार मोठ्या प्रमाणात आपल्याला
मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनासाठी उपयोग करतो. म्हणजे अशा प्रकारे मग फ्रेंच असोत, पोर्तुगीज असोत, फारसी अगोदर सांगितलेलं तुम्हाला, आणि प्रवासी वर्णन असोत. आता हे राजे नाहीत, कोणी नाहीत, काही नाहीत, प्रवास करण्यासाठी. जसं प्राचीन भारतातील सुद्धा आपण मागच्या वर्षी 3 प्रवासी पाहिलेले आहेत आपण. फाईन असो, इशिंग असोत, हुएनसांग असो, चीनी प्रवासी भारतामध्ये आले होते. तसेच आधुनिक कालखंडामध्ये सुद्धा काही परकीय प्रवासी आले होते. 17व्या शतकात इंग्लंड, इटाली, फ्रान्स या देशातून सुमारे 30 परकीय प्रवासी आले होते. किती? 30. तुम्हाला 30ला 30 सांगणार नाही, 2-3च सांगणार आहे. या प्रवाशाने जी प्रवास वर्णन ठेवलेली आहेत, लिहून ठेवलेली, त्या प्रवास वर्णनात मराठ्यांच्या इतिहासाची साधनं आपल्याला दिसून येतात. ज्यांनी प्रवास वर्णन लिहिले आहेत ते प्रवासी वर्णन महाराष्ट्र असोत, कर्नाटक असोत किंवा इतर काही राज्यामध्ये गेलेत, त्या ठिकाणी त्यांनी काय केले, तत्कालीन कालखंडातील इतिहास लिहून ठेवला. म्हणून परकीय प्रवास वर्णनामध्ये महाराष्ट्रामध्ये चुकून लिहून ठेवलेले त्यामध्ये 2 आहेत. नंबर 1, निकोलस मनू हा इटालियन प्रवासी 17व्या शतकात भारतामध्ये आला होता. त्याने सर्व आयुष्य भारतात गेले त्याचे. पहा, निकोलस मनू टोटल आयुष्य आला होता कशासाठी? अभ्यास करण्यासाठी आयुष्य घातलं. 1556 ते 1607 म्हणजे जवळपास 50 वर्षाच्या काळात तो भारतात होता. शक्य आहे बघा, आपला देश सोडून, आपली मायभूमी सोडून तो भारतामध्ये आलेला. मोगल दरबारात तसेच पोर्तुगीज व ब्रिटिशांच्या वखारीत त्यांनी काम केलेले आहे. मोगल दरबार असोत, पोर्तुगीज असोत, त्यास फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीज ह्या भाषा थोड्या अवगत होत्या. मराठ्यांच्या हालचालीचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यासंबंधी नोंद त्यांनी प्रवास वर्णनात केलेली आहे. त्यांनी प्रवास वर्णनात त्यानं स्वतः स्टोरिया डो मोगोर, स्टोरिया डो मोगोर म्हणजेच मोगलांचा इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे. भारताला वास्तव जे काही दिसले त्यांनी काय केले, लिहून ठेवलेले. आणि म्हणून आपल्याला पूर्ण जे इतिहास बघायला होत, एकाच्या सांगण्यावरून आपण लिहित नाहीत. मग आता औरंगजेबाचा इतिहास असोत, शिवाजी महाराजांचा इतिहास असो, संभाजी महाराजांचा, अनेक त्याला पुरावे आहेत त्या कालखंडातील. आणि हे पुरावे गोळा करून मग नंतर आपण क्रम लावला आहे अभ्यासक्रमाचा. तुम्हाला कोणी सांगितलं अशी घटना झालीच असेल का, तशी झालीच असेल का, नावून इतिहासवाले असे म्हणतात. परंतु इतिहासामध्ये ही महत्त्वाची पुरावे राहतात आणि त्या पुराव्यानुसार आज आपण इंदिरा गांधीचा इतिहास पाहतो, राजीव गांधीचा पाहतो, बरोबर का. आजचा एक करोना साथ आहे, जशी आपण पुण्याची 1920ची साथ पाहतो, प्लेगची साथ अभ्यास करतो, तसंच आता ह्या 100 वर्षांना आजचा सुद्धा लिहून ठेवलेला इतिहास आहे. आणि म्हणून लिहून ठेवल्याशिवाय आपल्याला साधनाशिवाय इतिहास पाहतात. म्हणून निकोलस मनूचं फार मोठ्या प्रमाणात घेतलेलं. यानंतर पहा ॲबेकेरे प्रवास म्हणून. ॲबेकेरे हा फ्रेंच प्रवासी होता. पहा, तिने गोवा, दमण, सुरत, राजापूर, कोकणातील इत्यादी ते वास्तव्यास होता. त्याने ठिकठिकाणच्या बाजारपेठा आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची माहिती प्रवास वर्णनात लिहून ठेवलेली आहे. ॲबेकेरे शिवाजी महाराजांचे वर्णन, वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन द ईस्ट हॅज नेव्हर सीन म्हणून केलेलं. म्हणजेच शिवाजी महाराजांचा किती श्रेष्ठ राज्य होते ह्याच्यामध्ये ॲबेकेरेने प्रवास करण्यात वर्णनामध्ये झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे जे मराठ्यांच्या इतिहासात साधनं होते, मी टोटल 3 व्हिडिओमध्येच तुम्हाला मराठ्याच्या इतिहासाची वाङ्मयीन साधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगितले ह्या वाङ्मयीन साधनावर एखादा प्रश्न आला किंवा भौतिक साधनावर आला तर त्या दोन्हीवर मी डिटेल तुम्हाला नोट्स देणार आहे. तरी पण ही जी व्हिडिओ आहे
तुम्हाला ह्या साधनाविषयीची मी माहिती सांगितलेली आहे, ती माहिती सर्वांनी ऐकून घ्या. बघा, काही जर समस्या असल्या, अडचणी असल्या तर मला माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर आपण ज्या सर्व एकत्र आलेलो त्या ग्रुपवर टाका, तुम्ही वाटल्यास फोन करा. पण व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बी टाकलं तरी त्याच्यावर व्हॉट्सअपवरच मी तुम्हाला त्याचं उत्तराचं समाधान करीन. आणि म्हणून आज जे व्हिडिओ बघितला आहे, बस याच्यानंतरचं आपण जे पाहणार आहोत मराठीच्या इतिहासाचा जे सेकंड पार्ट म्हणजे भौतिक साधनं, ह्या 2 व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपलं या ठिकाणी प्रकरण संपते. धन्यवाद.